सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या आरोंदा गावात रंगलेल्या भजनाच्या डबलबारीत बलुचिस्तानच्या एका विदेशी दाम्पत्यानं हरे रामा हरे कृष्णचा जयघोष करत मंचावर प्रवेश केला. श्री सातेरी भद्रकाली मंदिर आरोंदा इथं कुडाळ वर्दे इथल्या प्रसिद्ध भजनीबुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि कुडाळ पोखरण इथले प्रसिद्ध भजनीबुवा समीर कदम या दोन भजनीबुवांमध्ये अटीतटीचा डबलबारीचा सामना रंगलेला. भजनाची रंगतदार डबलबारी सुरू होती. दोन्ही बाजूंचे बुवा एकमेकांवर शब्दांच्या कोट्या करत असतानाच तिथं एक विदेशी बलुचिस्तानचं जोडपं कुतूहलानं आलं. सुरुवातीला लांबूनच हे भजन पाहणारं ते जोडपं नंतर हळूहळू बुवा गुंडू सावंत यांच्या भजनाच्या तालावर डोलू लागलं. हरे रामा हरे कृष्ण या नामाचा गजर सुरू झाला. त्यातली परदेशी व्यक्ती उत्साह अनावर होऊन चक्क स्टेजवर येत गुंडूबुवांच्या बाजूला माईक घेऊन उभी राहिली. तिथेच दाद देऊन ते थांबले नाहीत, तर ते मंचावर पोचले. भजनीबुवा गुंडू सावंत यांनीही मोठ्या मनानं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या हातात माईक दिला. त्या विदेशी पाहुण्यानं पूर्ण ताकदीनं आणि तितक्याच भक्तिभावानं हरे रामा हरे कृष्णचा जयघोष अगदी ताला सुरात आणि विशेष म्हणजे पेटीवरच्या चालू गजराच्या पट्टीमध्ये सुरू केला. समोर बसलेले शेकडो भजनप्रेमी क्षणभर थक्क झाले आणि नंतर त्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या भजनीबुवाला दाद दिली. या घटनेनंतर कलेला कसलेच बंधन नसते आणि परमेश्वरी भक्तीला कुठलीच सीमा नसते याची प्रचिती आल्याची प्रतिक्रिया मानवतेच्या जाणकारांनी व्यक्त केली आहे. परमेश्वरी भक्तीसाठी बलुचिस्तानची ही एक ओळख आहे. बलुचिस्तानमधल्या हिंगलाज इथं माता मंदिरात देवाचा जय जयकार अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीनं केला जातो. इथली मुख्य देवता हिंगलाज माता म्हणजेच भवानी असून भाविक जय माता हिंगलाज किंवा जय माता दी अशा घोषणा देत माता भवानीची पूजा करतात. विशेषतः हिंदू यात्रेकरू जय माता हिंगलाज आणि जय भवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकतात. नवरात्रीच्या काळात इथं मोठी जत्रा भरते आणि महिला आणि तरुणी गरबा खेळतात, पूजा हवन करतात. हिंगलाज मातेला स्थानिक मुस्लिम बांधवही नानी मंदिर म्हणून आदराने पूजतात आणि पूजेच्या वेळी हिंदू भाविकांसोबत सामील होतात. भक्त यात्रेदरम्यान चंद्रकूप या एका चिखलाच्या ज्वालामुखीवर नारळ अर्पण करून मन्नत मागितली जाते, ज्याला खूप पवित्र मानलं जातं. भाविक देवीचं प्रतीक म्हणून लाल रंगाचे झेंडे फडकावतात आणि लाल कपडे परिधान करतात. बलुचिस्तानच्या पर्यटकांनी कोकणच्या लाल मातीत येऊन भजनादरम्यान भक्तीचा केलेला उत्स्फूर्त जागर नक्कीच अंतर्मुख करणारा असल्याची प्रतिक्रियासुद्धा व्यक्त होते. बलुचिस्तानच्या या दाम्पत्याने सश्रद्ध कलेचा जागर करत कोकणवासियांची मनं देखील जिंकली असल्याचं आवर्जून सांगितलं जातंय.